नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र कातगावकर कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटर या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय. आजचा जो सेशन आपण तयार केलाय तो आहे पॉलिटेक्निक करता. फर्स्ट इयर पॉलिटेक्निकची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हणजे ऍडमिशन प्रोसेस, सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस ही आज दिनांक 20 मे 2025 पासून सुरू झालेली आहे व रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख आहे 16 जून. पॉलिटेक्निक ज्या विद्यार्थ्याचं 10वी झालाय आणि त्याला समोर 11वी 12वी न करता डायरेक्ट इंजिनिअरिंग क्षेत्रात, पॉलिटेक्निक क्षेत्रात म्हणजे डिप्लोमा क्षेत्रात शिक्षण घ्यायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर पॉलिटेक्निक कॅप प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणं जरुरी असतं. दुसरं, जो विद्यार्थी 12वी झालाय, पण त्याचा पीसीएम ग्रुप नाही बदलला किंवा ज्याने सीईटीची परीक्षा नाही दिली, तर असे विद्यार्थी इंजिनिअरिंग करू शकणार नाही. मग अशा वेळेस त्याच्यासाठी पर्याय म्हणून पॉलिटेक्निक असतं आणि पॉलिटेक्निक नंतर मग ते सामरिक इंजिनिअरिंग. या फर्स्ट इयर पॉलिटेक्निकचा ऍडमिशन शेड्यूल मी तुम्हाला सांगतोय. फर्स्ट इयर पॉलिटेक्निक सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस 20 मे 2025 पासून सुरू होणार आणि 16 जून 2025 ला एंड होणार. याच दरम्यान विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट पण ऑनलाईन व्हेरीफाय केले जाणार. या बेसिसवर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार 18 जूनला. त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवर जर विद्यार्थ्यांना काही अडचण असेल, त्यांना काही तक्रार करायची असेल तर ते तक्रार करू शकतात. त्यासाठी कालावधी आहे 19 जून ते 21 जून आणि त्यानंतर लागणार फायनल मेरिट लिस्ट 23 जूनला. याच्या नंतरचं वेळापत्रक अजूनपर्यंत जाहीर व्हायचं आहे. तुम्हाला या फॉर्म रिलेटेड कोणतीही टेक्निकल अडचण असेल, फॉर्म ऑनलाईन भरून घ्यायचा असेल तर तुम्ही कातगाव कोचिंग काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करा. धन्यवाद. जेवढं होऊ शकते हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमच्यासारख्याच गरजू विद्यार्थ्यांना याची माहिती वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद.